नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी चालत चालत सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी आलेलो आहे। माझ्या समोर एक जंगल आहे। या जंगलामध्ये आता आपण प्रवेश करायचा आहे। जंगलामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय हे देखील आपल्याला समजेल आणि जंगली रानमेवा आज आपल्याला खायला मिळणार आहे। त्यामध्ये आंबे, जांभळ, कटक, करवांदे, फणस आणि काजू देखील आज आपल्याला खायला मिळणार आहेत। सायंकाळचा व्ह्यू वेगळाच असतो। सूर्य मावळत आलेला असतो, सर्वत्र शांत वातावरण, पक्ष्यांचा आवाज आणि गार हवा सुटलेली असते। अशा वातावरणामधून जेव्हा आपण चालत चालत जंगलामध्ये प्रवेश करतो तेव्हा वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। आज आपण या जंगलामध्ये जाऊन बघायचं आहे की आपल्याला जंगलामध्ये काय काय बघायला मिळणार आहे। माझ्यासोबत माझी मुलगी पण आलेली आहे आणि आम्ही दोघे सह्याद्रीच्या सानिध्यामधून चालत चालत आता जंगलामध्ये प्रवेश करत आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल। सायंकाळी जेव्हा आपण वॉकिंगला जातो तेव्हा चुकून जर आपण अशा सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलो तर जो व्ह्यू आणि जो अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो तो वेगळाच असतो। थोडं चालावं लागतं, अडचण असते आणि जंगलातून प्रवास करण्याचा वेगळाच अनुभव आता आपल्याला मिळणार आहे। जंगलामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला या पायवाटेने अडचणीमधून जंगलाच्या दिशेने जावं लागतं। तुम्ही बघू शकता या ठिकाणी भात शेती आहे आणि त्याच्यावरती सर्वत्र अडचण आहे। त्या अडचणीमधून आपल्याला वाट शोधत जंगलामध्ये प्रवेश करायचा आहे। सायंकाळची वेळ झालेली आहे, त्यामुळे सूर्यास्त होणार आहे आणि अंधार देखील लवकर होईल असे वाटत आहे। त्यामुळे आपण लवकर जंगलामध्ये पोहोचूया, जंगली रानमेवा खाऊया आणि सुंदर निसर्गाचा सुंदर अनुभव घेऊया, पण सावधगिरी बाळगत। जंगली डुकरे, घोरेडे सायंकाळ झाली की ते आपल्या राहण्याच्या ठिकाणावर पोहोचतात। त्यामुळे सायंकाळचे काही एवढा धोका नाही, तरीसुद्धा सावधगिरी बाळगत आवाज करत आम्ही निघालेलो आहे। आता आम्ही या जंगलाच्या सुरुवातीला पोहोचलेलो आहे। बघू शकता तुम्ही, जंगल एवढे घनदाट नाही पण मस्त आहे। सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी असलेली जंगल कसे आहे तुम्ही बघू शकता। आता पतझड मोसम चालू असल्यामुळे झाडांची पाने पडलेली आहेत आणि नवीन पालवी झाडांना येत आहे। जणू काय ह्या झाडांना बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते की ह्या झाडांना नवीन जीवन मिळणार आहे। आणि या ठिकाणी एक पिंपळाचे झाड आहे बघा, खूप जुने झाड आहे आणि या झाडाची उंची किती आहे बघा, भव्य उंच असे झाड आहे। आता आपण आणखी वरती जाऊया आणि समोर एक काजूचे झाड देखील आहे, पण त्याला काजू काय लागलेले नाहीत। जेव्हा आपण इथून पुढे जातो तेव्हा आपल्याला ह्या झाडाच्या वरती मधुमक्याच्या छत्तासारखं काहीतरी दिसते। बघू शकता तुम्ही, या ठिकाणी मधमाशांचा छत्ता आहे। त्याला न हात लावता, न कळ काढता आपण पुढे जाऊया, कारण चुकून जर माशा उठल्या तर पळता भुई थोडी होईल। बघा, आणखी वरती आल्यानंतर तुम्हाला वरती सर्वत्र पाने नसलेली झाडे दिसतील, पण मी तुम्हाला म्हटलं होतं पतझड मोसम असल्यामुळे झाडांची पूर्ण पाने पडलेली आहेत। बघा, हे आंब्याचे झाड आहे, ह्याला आंबे पण लागलेले आहेत, पण हे गावठी रायवळी झाड आहे, त्यामुळे वरती चढणं थोडं अवघड होईल। आपण आणखी पुढे जाऊया, कारण आपल्याला जंगली रानमेवा खायचा आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला काजू, करवांदे, आंबे खायला मिळतील। मी जांभळ म्हटलं होतं, पण सध्या जांभळाच्या झाडाला मोहर आलेला आहे, जांभळे लागायला अजून वेळ आहे। पण मी तुम्हाला आज आंबे दाखवणार आहे। जंगलामध्ये येऊन आंबे खाण्याचा अनुभव कसा आहे हे देखील तुम्ही बघा। आता आपण आंब्यांच्या सानिध्यामध्ये
पोहोचणार आहे. बघू शकता तुम्ही. इथे आल्यानंतर तुम्हाला जमीन उकरल्यासारखे दिसत असेल, कारण हे काम जंगली डुकरांचे आहे. बघा ही जमीन कशी उकरलेली आहे, कारण जंगली डुकरे रात्री त्या जंगलामधून फिरतात आणि झाडांच्या खोडाला उकरून झाडांच्या मुळ्या खातात. त्यामुळे डुकरांनी सर्वत्र हे खोदकाम केलेलं आहे. आणखी पुढे गेल्यानंतर तुम्हाला भरपूर जमीन खोदलेली दिसेल, कारण या ठिकाणी जंगली प्राण्यांचा सहवास असल्यामुळे डुक्कर देखील आपल्याला बघायला मिळतात. आम्ही आता जंगलाच्या मधोमध आहे. सर्वत्र जंगलामध्ये पाला पडलेला आहे, त्यामुळे चालताना कर कर असा आवाज येतो. जंगलामध्ये आल्यानंतर आम्हाला सुरुवातीला जांभळाची झाडे दिसली, पण जांभळाला मोहर आलेला आहे, जांभळे अजून लागलेली नाहीत. करवंदाची झाडे आहेत, पण त्याला हिरवी करवंदे आहेत. आणि काजू झाड आम्हाला दिसले नाही. पण या ठिकाणी एक आम्हाला आंब्याचे झाड दिसले आहे. या आंब्याच्या झाडावरती चढून मी आता मोठमोठे आंबे काढणार आहे आणि याच ठिकाणी दगडाने आंबे फोडून आपण या जंगलाच्या सानिध्यामध्ये आंबे खायचे आहेत. त्यामुळे आपल्याला कसा अनुभव येतोय हे देखील बघायला मिळेल. पण आंबे खाल्ल्यानंतर आणखी पुढे जाऊन आणखी काही रानमेवा आपल्याला खायला मिळतोय का हे देखील बघायचे आहे. तुम्ही बघू शकता सर्वत्र शांतता आहे. आता मी या आंब्याच्या झाडावर चढून आंबे खाणार आहे. वरती चढताना या पाल्यामधून मला आता पुढे जावं लागणार आहे. पाल्यामधून जाताना मी म्हटलं होतं तुम्हाला कर कर असा आवाज येतो. बघू शकता तुम्ही. आंब्या झाडावर चढताना आपल्याला अजून काही आंब्याच्या झाडावर चढताना आपल्याला लहानपणीची आठवण येते, कारण लहानपणी आम्ही या आंब्याच्या झाडावरती चढायचो आणि दिवसभर या झाडावर खेळायचो. लहानपणीचे मित्र सुट्टी असली की दिवसभर आम्ही या झाडावर मस्त मजा करायचो आणि घरातून येताना चटणी आणि मीठ घेऊन यायचो, कारण या ठिकाणी बसून ही वाळकी फांदी मी तोडून टाकली. घरातून आणलेली चटणी मीठ या झाडावर बसून आम्ही आंब्यासोबत खात होतो. आता आंबा आपल्याला जवळच दिसलेला आहे, तो पण तोडूया. हा, या ठिकाणी भरपूर आंबे आहेत, त्यामुळे काही आंबे आपल्याला याच ठिकाणी खावं लागतील आणि बाकीचे आंबे आपण घरी घेऊन लोणचे बनवून खायचे आहेत. पण मित्रांनो, लहानपणानंतर खूप वर्षानंतर या झाडावर चढलेलो आहे, त्यामुळे मस्त वाटत आहे. आणि हा एक आंबा आहे बघा, मी टाकला खाली. हा एक अजून एक आहे, तो बी टाकला. आणखी कुठे आहेत आंबे? हा, आणखी इथे आहेत, बघू शकता तुम्ही. हा एक आंबा आहे. आता आपण हा पण आंबा तोडूया. टोटल मी 6 आंबे तोडलेले आहेत. आता मी खाली उतरतो, कारण प्रकाश थोडा कमी होत निघालेला आहे. 6:30 वाजून गेलेले आहेत आणि अंधार होण्या अगोदर आपल्याला घरी पोहोचायचं आहे. माझ्या मुलीने कॅमेरा पकडलेला आहे आणि मी झाडावर कसा चढतोय हे देखील तुम्हाला मुलगीने दाखवले आणि मला तुमच्यामुळे आज झाडावर चढण्याचा मस्त अनुभव देखील अनुभवायला मिळाला. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्ही देखील वेळात वेळ काढून कधीतरी अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरा. झाडावर चढा, आंबे खावा, जंगली रानमेवे खावा. त्यामुळे तुम्हाला लहानपणीची आठवण येईल. आता हा आंबा आहे, हा आपण इथेच फोडून खायचा आहे. त्यामुळे जंगलामध्ये येऊन जंगली रानमेवा खाण्याचा मस्त अनुभव आपल्याला मिळतो. बघा, हा, वाव.
हा आंबा फोडल्यानंतर ह्या आंब्याचा जो वास येत आहे मित्रांनो, एकदम मस्त वास येत आहे आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बिना चटणी मिठासोबत आंबा खाण्याची वेगळीच मजा असते. वाव, खूप आंबट आंबा आहे. हा हा हा, तरी पण खाण्याचा वेगळाच आनंद मला आज येत आहे. आता मी हा अर्धा आंबा माझ्या मुलगीला देतो आणि तुम्हाला देखील हा आंबा बघितल्यानंतर तोंडाला पाणी आले का नाही हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघू शकता 3 आंबे घरी लोणचे बनवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि सायंकाळ आता लवकर होणार आहे, त्यामुळे त्या जंगलामधून आपण घरच्या दिशेने लवकर जाऊया. कारण आणखी अंधार झाला तर आपल्याला जंगली प्राण्यांचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे लवकर त्या जंगलामधून बाहेर पडलेलं बरं. कारण अचानक जंगली डुक्कर जर समोर आलं तर डायरेक्ट ते अंगावरती येतं. त्यामुळे माझी मुलगी माझ्यासोबत आहे. मी एकटा असतो तर झाडावर चढलो असतो, पण मुलगी कुठं पळणार. त्यामुळे आता आम्ही घरच्या दिशेने निघालेलो आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आंब्याची बाग पण आहे. त्या बागेमध्ये सर्वत्र पालाच पाला आणि या पाल्यामधून चालताना जो आवाज येतो तो कसा आहे तुम्ही अनुभवू शकता. खूप जुने ही झाडे आहेत. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा ज्यांनी ही झाडे लावली ते आजोबा खांद्यावरून पाणी घेऊन त्या झाडांना घालत होते. ते आजोबा सध्या नाहीत, पण त्यांच्यामुळे गावातील सर्व माणसांना आंबे खायला मिळतात. ही खूप जुनी झाडे आहेत, बघू शकता तुम्ही. आम्ही लहानपणी त्या आंब्याच्या बागेमधून फिरायचो, मस्ती करायचो, मस्त एन्जॉय करायचो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथंच थांबूया, कारण आता आम्हाला घरी लवकर जावं लागणार आहे. अंधार थोड्याच वेळात होणार आहे. मित्रांनो, आज मी माझ्या मुलगीसोबत तुम्हाला या लहान जंगलामध्ये घेऊन आलो. जंगल काय एवढं घनदाट नव्हतं, पण सर्वत्र पालाच पाला आणि पाने नसलेल्या झाडांचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळाला. कारण पतझड मोसम असल्यामुळे झाडांना नवीन पालवी येत आहे. आता आम्ही ह्या आंब्याच्या बागेमध्ये आहे. या बागेमधील एका झाडावरती चढून मी आंबे तोडले आणि रानामध्ये दगडाने फोडून आंबा देखील खाला. माझी मुलगी आंबा खात आहे. तुम्हाला आज मी हा व्हिडिओ बनवून दाखवला. हे जंगल तुम्हाला कसं वाटलं, हे आंब्याची बाग आणि आंबा खाण्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कधी तुम्हाला वॉकिंग करायचा वेळ मिळाला तर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये कधीतरी जावा. कारण निसर्ग जेव्हा आपण चालत निसर्गाच्या सानिध्यामधून जातो तेव्हा वेगळाच आनंद आपल्याला देतो. त्यामुळे अशा निसर्गाला कधी ना कधी भेट द्या. त्यामुळे तुमच्या मनाला एकदम आनंद होईल, तुमचे मन फ्रेश होईल आणि तुमचा मूड एकदम आनंदाने खिळून जाईल. आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.